हॅलो. तर आत्ता आम्ही आहे घाट आहे पूर्ण, कारण आम्ही जिथून निघलो तो पूर्ण वरती चढेपर्यंत घाटच आहे, कारण आम्ही खाली गेलेलो बीचवरती आणि आता आम्ही वरती निघालेलो आहे महाबळेश्वरला. तर आमच्या 2 गाड्या असल्यामुळे आम्ही थोडंसं रिलीफमध्ये आहे की 2 गाड्या आहेत मागे पुढे आणि गर्दी थोडी कमी होती, जास्त काही वाहनं नव्हती. आणि महाबळेश्वरमध्ये रूम काही बुक केलेली नाही, आम्ही डायरेक्टच जाऊन बुक करणार आहे. तर इथं आलो आम्ही आल्यानंतर पहिला रूम बुक केल्यानंतर चेंज केलं, मुलांना स्वेटर वगैरे घातले आणि त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर मार्केट मध्ये थोडीशी खरेदी करायला आणि एक्सप्लोअर करायला. त्याच्यानंतर इथे बऱ्याच गोष्टींची व्हरायटी आहे आणि खूप छान छान गोष्टी घेण्यासारख्या आहेत, पण थोडंसं कॉस्टली आहेत. आणि थंडीही आहे इथे, पण आपल्या एवढीच आहे, जास्त काही नाही आहे आता सध्या तरी. आणि आमची रूम ही ते जवळच आहे मार्केटमध्ये, त्यामुळं आम्ही खूप वेळ फिरत होतो. खूप काही ना काही जसं त्यांना आपलं काय हवं ते घेतलं. आणि लहान मुलं असल्यामुळं आम्ही हॉटेलमध्ये जायचं टाळलं. आम्ही आता बिर्याणी रूममध्येच मागवलेली आहे. त्यानंतर इथलं एक्सप्लोअर करून आम्ही जाणार आहे रूममध्ये आणि बिर्याणी मागवलेली ते रूममध्येच डिनर करणार आहोत. आणि ते भरपूर फिरल्यानंतर काही शॉपिंग केल्यानंतर तर उद्या परत या मार्केटमध्ये यायचं आहे शॉपिंग करायला. त्यामुळे आता रूममध्ये जायचं ठरलं आणि आम्ही निघालो रूममध्ये आल्यानंतर हे पहा, रूमच्या खिडकीतूनच हे खालचं पूर्ण मार्केट दिसतं, जिथे आम्ही आत्ता खाली फिरून आलो. आणि खूप छान रूम भेटलेली आहे मला, फॅमिली रूम भेटली आणि आमच्या बजेटमध्येही भेटली. आणि पूर्ण मार्केटमध्येच आहे रूम, जास्त चालावं पण लागलं नाही आम्हाला. आणि रूम खूप सुंदर आहे. आणि इथे पहा, हे बाळाचा पाळणा घेऊन येतो ओंकार, त्याचं लहान बाळ असल्यामुळे पाळण्याशिवाय राहत नाही. आणि इथं सगळे आपापल्या वेळेवरती बसलेले आहेत बुक करून बेड. आणि चला तर मग आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्स फॉर वॉचिंग.